कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज आम्ही आलेलो आहोत माऊच्या शाळेत आणि इतकी गर्दी तुम्हाला सगळी दिसत असेल। तर ती आहे कथा फेस्टिवलची आणि दरवर्षी राहते। मी मागच्या वर्षी पण व्हिडिओ अपलोड केलेला होता, तो सुद्धा नक्की पहा। तर आजही आलो आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवते इथे काय काय आहे। भरपूर स्टॉल लागलेले आहेत आणि भरपूर ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांच्या। डान्स होणार आहे, परफॉर्मन्स होणार आहे आणि आमच्या माऊनी ॲज युज्युअल अँकरिंग घेतलेली आहे। तिला खूप आवडतं अँकरिंग करायला, तर तिने अँकरिंग घेतलेली आहे। तर ते सुद्धा मी शूट केलेलं आहे। तर दाखवते तुम्हाला इथे काय काय आहे आणि नंतर सगळे परफॉर्मन्स। तर आता मी जिथे पॉइंट करते आहे तिथे चालू आहे माऊचा प्रोग्राम आणि नंतर आम्हाला कळलं की प्रोग्राम जरा लवकर चालू होणार आहे। मग नंतर मी फक्त फोटो क्लिक केले आणि जस्ट तुम्हाला दाखवते की काय काय वस्तू आहे। मी पूर्ण डिटेलमध्ये पुढे दाखवणारच आहे। तर चला तर मग आधी सगळ्यात पहिले प्रोग्राम बघून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते की इथे काय काय आहे आणि काय काय अजून प्रोग्राममध्ये होणार आहे। आणि नंतर मग एकामागून एक परफॉर्मन्स सुरू झाले, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि खूप छान छान परफॉर्मन्स केले सगळ्यांनी। कोणी पियानो वाजवला, कोणी गिटार वाजवलं, कोणी तबला, कोणी ड्रम, असे एकामागून एक मस्त छान छान परफॉर्मन्स येत गेली आणि खूप छान प्रोग्राम झाला। कोणी गणेशाची धून वाजवली तर कोणी आपल्या लहानपणीच्या मालगुडी डेजची।
नाटकाचा छोटा प्रकार असतो त्याला युकेलेले असं म्हणतात. आणि इथे गणेश जन्माची कथा मांडलेली होती की गणेशाचा जन्म कसा झाला, तर ते नाटक लहान मुलांनी बसवलेलं होतं. तुम मेरे पुत्र गणेश हो, मैं स्नान के लिए जा रही हूँ. तुम कुछ देर द्वार पर पहरा दो और जब तक मैं स्नान कर रही हूँ तुम किसी को अंदर प्रवेश मत करने देना. जैसी आज्ञा माता. गणेश स्नान गृह के द्वार पर एक भाले के साथ पहरा देने लगे. कुछ समय बाद जब शिव जी राक्षसों का संहार कर लौटे तो उन्होंने सोचा ये समाचार सबसे पहले मुझे पार्वती को देना चाहिए. लेकिन वो जैसे ही पार्वती जी को ये समाचार सुनाने स्नान गृह में प्रवेश करने लगे, गणेश ने उन्हें रोकते हुए कहा, रुकिए, माता की आज्ञा है कि मैं किसी को भी स्नान गृह में जाने ना दूं, इसलिए आप स्नान गृह में प्रवेश नहीं कर सकते. तुम कौन और मुझे स्नान गृह में प्रवेश करने से क्यों रोक रहे हो? मेरा परिचय छोड़ो और यहाँ से चले जाओ. गणेश को इस तरह अपना विरोध कर रहे शिव जी क्रोधित हो गए. उद्दंड बालक, तुझे इसका दंड अवश्य मिलेगा. ये कहकर शिव जी ने त्रिशूल से गणेश पर वार किया. गणेश ने भी अपना हथियार उठाया और दोनों के मध्य युद्ध आरंभ हो गया. शिव जी अगर महादेव थे तो गणेश को भी आदिशक्ति पार्वती जी ने बनाया था. इसलिए दोनों बहुत सहजकर घमासान युद्ध चल रहा. इसके प्रभाव से डरकर ब्रह्मा और विष्णु समेत सभी देव युद्ध रोकने के लिए कैलाश पर आए. महादेव, ये युद्ध रोक दीजिए. पुत्र गणेश, तुम महादेव से अपने अपराध के लिए क्षमा मांगो और इस संघर्ष को विराम दो. क्षमा मुझे नहीं, क्षमा इन्हें मांगनी चाहिए जो माता की आज्ञा सुनकर ही स्नान गृह में प्रवेश करना चाह रहे हैं. यदि ये क्षमा मांगे तो मैं युद्ध को विराम लगा दूंगा. ये सुनकर शिव जी अत्यधिक क्रोधित हो गए. ब्रह्मा जी ने चिंतित स्वर में गणेश से कहा, अपनी गलती मान दो बालक. मैं तो महादेव की क्रोध से तुम्हें कोई नहीं बचा सकेगा. मुझे अपनी रक्षा की नहीं अपितु अपने कर्तव्य पालन की चिंता है. गणेश, हे देव, ये आपने उचित नहीं किया. आप जल्दी से मेरे पुत्र को जीवित कीजिए. क्रोध में आपसे बहुत अनुचित कार्य हो गया है, इसलिए आपको गणेश को जीवित करना ही होगा. मंगल लोक में जा दिया है और वैसे भी मेरे बाद से पटा से वापस नहीं जोड़ा जा सकता, इसलिए क्षमा करना देवी, लेकिन गणेश को जीवित करना असंभव है. ये सुनते ही पार्वती जी क्रोधित हो गई. हे देव, यदि आपने मेरे पुत्र को जीवित नहीं किया तो मैं सारे संसार को अपनी क्रोध की अग्नि में भस्म कर दूंगी. महादेव, आप अपने कर्म
किसी ऐसे बालक का सिर लेकर आए जिसका चेहरा उत्तर दिशा में हो और जिसकी माँ उसकी बनाई करके सो रही हो। शिव जी ने अपने गणों को आदेश दिया। आदेश पाकर सभी गण उत्तर दिशा आशीर्वाद दो कि हमारे सारे काम बिना किसी समस्या के पार हो जाए और सभी शुभ कार्यों में आपका साथ हमें मिल जाए। तर सगळ्या मुलांनी इतके छान परफॉर्मन्स केले, खूप छान होते सगळे परफॉर्मन्स. आणि मोठ्यांचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. हा प्रोग्राम 2 दिवस चालला कथा फेस्टिवलचा. तर हे पहिल्या दिवशीचं सगळं होतं लहान मुलांचं, आणि मोठ्या मुलांचं दुसऱ्या दिवशी होतं. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि हो, आणि इतके छान छान परफॉर्मन्स दिले. भरतनाट्यम म्हणा, क्लासिकल डान्स म्हणा, फ्युजन म्हणा किंवा स्टोरी टेलिंग म्हणा, सगळ्या कथा दाखवायच्या वेगवेगळ्या. खूप गोष्टी होत्या. काही परफॉर्मन्स तर मी ड्रॉप केले कारण सगळं दाखवत राहिली असती तर मग 2 ते 3 तासाचं, कारण आम्ही 2-2.5 तास त्या प्रोग्राममध्ये बसलेलो होतो. आणि नंतर मग बाहेर गेलो, ते सगळे स्टॉल पाहिले. आणि दुसऱ्या दिवशी तर वेगळं होतं अजून, तो प्रोग्राम 2-2.5 तासाचा होता.
असतं असं तर मग भरपूर वेळ लागला असता, पण काही मोजके परफॉर्मन्स तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. खूप छान परफॉर्मन्स होते. तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं असं वाटलं. आणि हो, पुढे काय आहे ते सुद्धा मी नक्की दाखवेल. तर अशा प्रकारे कथा फेस्टिवलचा हा पहिला दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. खूप छान परफॉर्मन्स बघायला मिळाले. आय होप तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि अशा प्रकारे हा कथा फेस्टिवल आम्ही साजरा केला. पहिल्या दिवशीसुद्धा खूप मजा आली आणि दुसऱ्या दिवशी लाईव्ह कॉन्सर्ट होतं. इवन भरपूर पाहुणे मंडळी येणार होते. बोलक्या बाहुल्यांचे खेळ दाखवणारे सत्यजित पाध्ये, आपले लाडके कलाकार चिन्मय उदगीरकर हे सुद्धा पाहुणे मंडळी तिथे उपस्थित राहणार होते. आणि खूप काही बघण्यासारखं दुसऱ्या दिवशीसुद्धा होतं. तर आवर्जून हा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. मी लवकरच टाकेल. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.